ठीक आहे. व्हिडिओ ऑन. दायमा सर व्हिडिओ ऑन नाही. सौरभ सबची आजारी आहेत. दायमा सर काय साफसफाई चालले का घरातली? खांद्यावर काय काय घेऊन चालले? नाही ठीक आहे. नाही दायमा सर 5 प्रिन्सिपल. सर, साधेपणा, स्वतंत्रता, रॉंग. रॉंग रॉंग रॉंग. स्टार्टिंगला कुठलं आहे? सहकार्य. दायमा तुम्ही विसराळू आहे का? विसराळू. हं. संजना गजाखोश 5 प्रिन्सिपल. दायमा सर लिहायचे 5 प्रिन्सिपल हो सर. आणि त्याचा बोर्ड मला पुढच्या मीटिंगला दाखवायचा. हो सर. हम्म. प्रामाणिकपणा, हां. साधेपणा, हम्म. सहकार्य हम्म. आणि स्वातंत्र्य. आणि दायमा हे चारही असतील तर आनंद. प्रत्येक मीटिंगमध्ये आपण बोंबलायला ही 5 प्रिन्सिपल बोंबलत असतो, तरी पण ती पटकन लक्षात येत नाही. 10 वेळा लिहून काढायची ती. हो सर. शाळा बंद असल्या तरी आपण शाळा सुरू करूया इथे. नक्की सर. हम्म. येस सर. मागे एकदा मी डिस्कस केलेलं की आपण शिखरावर आहोत आणि तरी पण अजून जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यावर काय होतं? खड्ड्यात पडतो. खाली पडतो. खाली पडतो. तसंच खूपशा जणांचं होतं नार्वेकर. खूपशा तुमचा मागचा एक प्रश्न विचारायला माहिती आहे ना तुम्ही? 300-400 जणांची ग्रुप झालाय किंवा फॅमिली झाली तरी लोक त्यांना का नाही हे देत आहे ना? असे आहेत काही जण, आहे की नाही? कारण त्यांना वाऱ्यावर सोडतात ती लोक, आहे ना, आणि दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. ह्यालाच बोलतात वासना. की खूप गोष्टी जमवण्याचा प्रयत्न करणे. आणि हे कशामुळे होतं? तर मनाचं व्यवस्थापन न झाल्यामुळे. स्टॅबिलिटी ऑफ माइंड. स्टॅबिलायझेशन झाल्याशिवाय रिअलायझेशन होत नाही कुठल्या गोष्टीचं. की ही सिच्युएशन काय आहे आता? खूपशा जणांचा अट्टास असतो, खूप मिळावं, खूप आपल्यालाही मिळावं, आपण करोडपती व्हावं, खूप गाड्या घोड्या घ्याव्या. आता गाड्या घोड्यांना काय करायचं? आग लावायची पेट्रोलने. पेट्रोलच 100 रुपयाच्या पुढे झालेलं आहे ना. मग आपण CNG गाडी घेतो, त्यातनं पण चोरवाट. आता CNG पण वाढायला लागलेलं आहे. मग आपण इलेक्ट्रिक गाड्या घेणार. पण हा कोण विचार करणार नाही की खरंच एवढी पळायची गरज आहे का? एक वाक्य लिहा. खरंच एवढी अट्टहास करण्याची गरज आहे का? किंवा पळण्याची गरज आहे का माणसाला? काय उत्तर येतं तुमचं? लुटे. काय उत्तर आहे की ह्याचं? ऑन करा, ऑन करा. गरज नाही सर एवढी खरंच पडायची. हा, तरी पण माणूस पळतो का? तो वासनेच्या आहारी गेलाय. IESM मधलं कुठलं नार्वेकर सेंटर? एस सेंटर सर. येस सेंटर. वासना वासना वासना, खूप गोष्टी करत माणूस जगतो, पण त्याला एक कळत नाही, वासनेच्या खड्ड्याला तळच नसतो. लिहा. वासनेच्या खड्ड्याला तळच नसतो. कधी पाणी लागत नाही तिथे.
ते कधी पूर्ण होत नाही खड्डा खणून. आणि त्याच रॅट रेसमध्ये आपण अडकून बसतो. म्हणून डायमंड लेवलला तुम्ही आहात, मनाचं स्टॅबिलायझेशन होणं गरजेचं आहे. आणि एवढी जण असून पण मीटिंगला सर्वजण उपस्थित का राहत नाही? कारण वासनेच्या खेळामध्ये गुरफटलेले आहेत ते. एकतर अहंकार, की आता आपल्याला इनपुटची गरज नाही. दुसरी, आपल्याला वेळ नाही. तिसरं, आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये आणि खूप मोठं काहीतरी करायचं आहे. खूप जणांना हे कळत नाही की पृथ्वी गोल आहे. ज्याला थांबायचं कळतं, कुठे थांबावं, तो बॉस असतो. त्याकडे ब्रेक असतो. जो नुसताच पळत असतो तो गुलाम असतो. प्रत्येक गोष्टी लत, आपण बोलतो ना लत, येस सेंटर, गुलाम. काही जणांना दारू पिण्याची सवय असते की दारू पिल्याशिवाय जमत नाही. काही जणांना सिगरेट पिण्याची सवय असते, तंबाखू खाण्याची लत सवय. मला होती तंबाखू खाण्याची सवय खूप. मी कॉलेजला असताना खूप सिगरेट प्यायचो. ती सवय होती, लत. त्याचे आपण गुलाम बनतो. सेक्सची लत, त्याचे आपण गुलाम बनतो. हा सर्व वासनेचा खेळ आहे. आता ह्यातून सुटका करायची असेल तर काय केलं पाहिजे? लत, वासना, सवय ह्यातून सुटका करायची असेल तर काय करायला पाहिजे? ज्ञानेश्वर कवडे आले. ज्ञानेश्वर कवडे, हा नमस्कार सर. नमस्ते. वासनेतून सुटका करायची असेल तर काय केलं पाहिजे? त्याची रेमेडी काय, त्याचं सोल्युशन काय? कारण सर्वजण वासनेच्याच खेळामध्ये मशगूल. आपण वासना, लालच, ग्रीड, मग त्यातून हिंसा निर्माण होते. हम्म. कोण सांगू शकतं की कधी सवय, वासना किंवा कधी लत, व्यसन असेल तर त्यातून सुटका होण्यासाठी काय केलं पाहिजे? ऍक्च्युली आपण सवय, लत किंवा वासनेमध्ये का गुरफटलं जातो ह्याचं उत्तर शोधल्यावर ते उत्तर मिळेल. का गुरफटतो? अपेक्षा सर, आपल्या आपण अपेक्षा जास्त असतात. अपेक्षा असतात. आणि नाही, आपल्याला जे म्हणजे मला असं वाटतं आपल्याला जे काही तिचं अस्तित्व आहे त्या वासनेचं मूळ स्वरूप ते आपल्याला चुकीचं जाणवतं. म्हणजे मला असं वाटतं की अरे त्यातनं मला ते फुलफिलमेंट मिळेल जी मला अपेक्षित. ऍक्च्युली तिचं वास्तविक स्वरूप तसं नाहीये. म्हणजे बरं, मूळ स्वरूप वासनात तिचं अंध झाल्यानंतर काय होतो आपण? आपल्यात वासना काय फरक झाल्यानंतर पडतो? हा आपल्या सत्सद्विवेक बुद्धी हायजॅक झाल्यासारखी होते. हा, आणि काय होतं मग? त्याला काय, कुठली अवस्था बोलतात? बधीर अवस्था होती आपली, बेहोशीची अवस्था. बेहोशीची अवस्था होती. हा बरोबर. मग मला सांगा, ह्याच्या उलट काय बेहोशीच्या अवस्थेच्या? होश. उत्तर आहे हा, होश. होश होश. है ना. बरोबर. आपलं उत्तर सोपं आहे की कुठल्याही ह्या वासनेच्या जंजाळातून मुक्त व्हायचं असेल, मुक्तीचा एकच मार्ग आहे. कुठल्याही गोष्टीतून होश. सिगरेट आपण बेहोशीमध्ये पितो, पण मी एकदा सिगरेट होशपूर्वक पिऊन बघितली. अशी मस्त सिगरेट सुटली. अच्छा. जेव्हा आईचं हे होतं तेव्हा मला सिगरेट सोडायला सांगितलेली. मग मला हे टेक्निक माहीत होतं की होशपूर्वक आपण करूया. मग मला हे झालं की होशपूर्वक पाहिजे, म्हणजे पूर्ण आनंद घेऊन होशपूर्वक करायचो मी. आणि नंतर मला फोलपणा लक्षात आला, हे काय करतोय आपण? धूर आतमध्ये घेतोय, परत नाकाने बाहेर सोडतोय, काही तोंडाने बाहेर सोडतोय,
आपण काय वेडे आहेत का? हे मला अगोदर माहित नव्हतं 20 वर्ष करत. हे मी तुम्हाला अनुभव सांगतो माझा, की एखादी गोष्ट होशपूर्वक आपण केली, की तिथून आपण मुक्त होतो. पण आपण खूप वेळेला इतकं बेहोशीमध्ये जगतो, की हे मला पाहिजेल, ते मला पाहिजेल आणि त्याचा संग्रह निर्माण करायला सुरुवात करतो, साठा. आणि जिथे साठा होतो तिथे काय होतं कोण सांगू शकतं का? कुठल्याही गोष्टीचं वाळवी लागते. वाळवी लागते आणि ते कुचतं. जसं क्लॉट्स आपल्या शरीरात झाल्या तर तिथे रोग निर्माण होतो. लिहा आता, साठा इज इक्वल टू रोग. कुठल्याही गोष्टीचं, नॉलेजचा असू दे खूपशा साठा तुमच्याकडे, मग तो रोग. मग काय केलं पाहिजे त्याला? आता तुमच्याकडे साठा आहे, काय केलं पाहिजे? युटिलाइज केलं पाहिजे सर, उपयोगात आणलं पाहिजे. ते दिलं पाहिजे केलं दुसऱ्याला. पाहिजे. दान दान केलं पाहिजे. पुढचं एक हे लिहा शब्द, त्याग. आपल्या संस्कृतीमध्ये त्यागाला फार महत्व दिलेलं आहे. वानप्रस्थाश्रम ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याग करून, सगळ्या गोष्टीचा त्याग करून जाणे त्या अवस्थेला. पण आत्ता ह्या युगामध्ये मरेपर्यंत आपण त्याला चिटकून बसलेलो असतो त्या गोष्टींना. ह्याला बोलतात कुठला शब्द? आसक्ती. 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 या शब्दाचा अर्थ काय? शब्दात अर्थ आहे आस ठेवणे, कुठल्याही गोष्टीसाठी आस ठेवणे. जी आपल्यावर सक्ती करते. क्या आसक्ती बात म्हणजे आहे. सक्ती करतो आपण, आपल्यावरच सक्ती करतो आपण. मला चहाची मला लत आहे, आसक्ती आहे, मला ओढ आहे. ओढ हे शब्द फार महत्वाचे आहेत, आपण ह्याकडे दुर्लक्ष करतो. सर, हम्म चहाची असेल तर काय करायचं? चहा होशपूर्वक प्यायचा, इतका भारी मध्ये प्यायचा. तर आपण काय करतो माहितीये का? चहा आला ना, हा लगेच टॅनिन आलं, मग आपल्याला बरं वाटलं, की ते आपण चहा पिण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतो आणि चहा पिल्यानंतर जो परिणाम होतो ना त्याकडे सर्व लक्ष आहे. कारण काय, हे एज्युकेशन सिस्टीम अशी आहे की निकालासाठी अभ्यास करताय तुम्ही. तुम्ही शिकण्यासाठी अभ्यास करत नाहीये, तुम्ही त्या प्रक्रियेचा आस्वाद घेत नाहीये. बरोबर आहे. प्रक्रिया एकदम बोजड सारखी करायची आणि रिझल्ट पाहायचं फक्त असं. हा, मग प्रक्रिया म्हणजे जीवन आहे. बरोबर आहे. तुम्ही जीवनच व्यवस्थित जगत नाही ना. 21 वर्षापर्यंत जगणं बाजूला ठेवून शिकत राहतो आणि 21 ते मरेपर्यंत शिक्षण बाजूला ठेवून मरेपर्यंत जगतो. त्यामुळे आता कोलॅप्स झालं सगळं एज्युकेशन, बघितलं ना तुम्ही. हो सर. मी कोण माझे लेक्चर ऐकलेले कोण आहेत का अगोदरचे? इथे नाही येत वाटतं. इथे कोण शिक्षक ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी सेशन्स घ्यायचो, त्यावेळेस मी सांगायचो 20 वर्षापूर्वी हा डोलारा कोसळणार आहे. प्रचंड प्रमाणात स्कूल, कॉलेजेस आणि विद्यापीठ काढून उपयोग नाही. घर हेच विद्यापीठ झालं पाहिजे. आणि म्हणायचे पण सगळेजण, घर हेच विद्यापीठ, त्याची पहिली कुलगुरू आई. पण ह्या लोकांनी इतकं भरमसाठ सगळ्या गोष्टी करायला सुरुवात, आसक्तीमुळे. आता कशाला स्कोप आहे? इंजिनिअरिंगला चला, है ना. आता फार्मसीला, आता फार्मसी कॉलेज भरपूर काढली, काही दिवसांनी ती बंद पडणार. त्याचा डिप्लोमा, डीएड, बीएडचं होणार. तुम्हाला कल्पना आहे का? हे मनाचं व्यवस्थापन न झाल्यामुळे समाजाचं व्यवस्थापन कोसळलेलं आहे. कारण समाज माणसापासून, माणसाच्या मनापासून बनतो. आणि नेमकं तेच ट्रेनिंग घ्यायला आपण विसरतो.
कवडे सर, तुम्ही डिसिजन मेकिंगच्या कोर्सला नाही आहेत ना, का आहात? हा म्हणजे मी ऍडमिशन घेतलेलं आहे. सेशन बघितलं पण नाही तिथलं. म्हणजे नाही, मी त्या ग्रुपला आहे का नाही कल्पना नाही मला, पण मी आहे तुम्ही कोर्सला. पैसे तुमच्या भरले सगळ्या का? कोर्सला ऍडमिशन. पैसे भरले का? हो भरले. मग तुम्ही असणार ना. हो भरले. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगच्या ह्याला आहात की नाही चेक करा. नसेल तर टाकायला सांगा. हो हो हो, ओके. तुम्ही आता खूप आसक्तीतून महत्वाचं बोलले सर. आता जे हा? नाही मनाचं आता तुम्ही जे लास्टला बोलले ना, मनाचं व्यवस्थापन न नसल्यावर झाल्यामुळे समाज समाजाचं व्यवस्थापन बिघडलेलं आहे. हो. कारण शेवटी समाज म्हणजे कोण? तर सर्व मनाचं एकत्रितीकरण झालेला समूह, काल्पनिक समूह आहे हा तो. समाज हा काल्पनिक आहे बरं का. समाज नामक कोई चीज नाही आहे. एक संकल्पना आहे ती. सगळी लोक आहेत अशी वेगवेगळी आणि त्याला आपण समाज असं कन्सिडर करतो. मग यातून जर वाचायचं असेल, कुठली लोक वाचणार? फार कमी लोक. वाचणे म्हणजे मनस्ताप करून घेणारी लोक. कमी मनस्ताप आपल्याला होणार. म्हणजे होणार, म्हणजे मनस्ताप नाही होणार. घटना घडणार पण त्याचा मनस्ताप नाही होणार. हा कमी होणार. बरोबर ना शेवटी सर? काय आहे, कमी होणार. शरीरात तुम्ही आहात म्हणजे ताप तुम्हाला येणारच. हा. तुमच्या शरीरात मन आहे म्हणजे मनस्ताप पण होणारच. फक्त त्याची तीव्रता कमी होणार. कारण अंडरस्टँडिंग असणार. लिहा एक शब्द, अंडरस्टँडिंग. समज. अंडरस्टँडिंग इज होल थिंग. एखादी गोष्टी समजली की ती तुमची गुलाम होते. समजत नाही तुम्ही तिचे गुलाम. इसलिए कुछ लोग जिंदगी के मालिक होते, कुछ लोगों की जिंदगी मालिक होती. आता हे जसं अंडरस्टँडिंग लेवल तुमचं वाढेल तसं शांततेचा अनुभव येतो. बघा आजचं लेक्चर ऐकताना एकदम रिलॅक्स वाटतं की नाही? काय नार्वेकर हो हो आहे ना? yes. डीप आहे ना आज तेवढं आज तर बोलणं. इथे पाऊस पण आहे तसा. एकदम अहो, आज वातावरण रिलॅक्स लय आहे. भारी. भजी बिजी खायचं होतं. खाल्ले दुपारी भजी. भारी आहे. कसं आहे, हा. आताच का पाऊस पडला असे इरिटेट होण्यापेक्षा अरे वा काय पाऊस मस्त, भजी कर. मग भजी खायची. मग ह्याला बोलतात मनाचं व्यवस्थापन. मनाला काय आवडतं? सोपं आहे. आनंद. दखल देणे सर. दखल देणे. मनाला मनोरंजन आवडतं. मनाचं रंजन. त्याला भंजन आवडत नाही. डायरेक्ट जर फिलॉसॉफी हे करायला लागली तर नाही. म्हणून काही कथा गोष्टी वगैरे प्रवचन कीर्तनामध्ये पण सांगतात बघ. कारण काय माहितीये का, नमन स्टेज, नो माइंड स्टेज. मनाला हे कळून दिलं पाहिजे की त्याचा कधी अंत झाला. म्हणून मनाला खेळवता आलं पाहिजे. आपलं उलट आहे. उलट काय आहे, मन आपल्याला खेळवत असतं. बरोबर. आपण म्हणतो माझ्या मनात येईल तसं मी वागतो. आज माझं मन बरोबर नाही, आज माझा मूड नाही. रॉंग. मनाला सांगता आलं पाहिजे, ई सेंटरला सांगता आलं पाहिजे, बेटा लय भारी वातावरण आहे, भजी खायची आणि नंतर आपण अभ्यास करायचा, पण पुस्तक लिहायचं, पुस्तक घ्यायचं. आज मी शिवांबूचं खूपसे चॅप्टर्सही केलेत. वातावरण लय भारी वातावरण. हे जे टेक्निक्स आहेत मनाला पकडणे. पहिली गोष्ट, मनावर अजून जर
दावा मिळवायचा असेल, तुम्हाला ताबा मिळवायचा असेल, तर अजून एक गोष्ट करा. कमीत कमी कपट करा. लिहा तिथे कपट. कमीत कमी. ह्याचा अर्थ आपण लय निष्कपट राहू असं नाहीये. आपण कपटीच आहे. ओके. त्यातल्या त्यात कमीत कमी कपट करा. स्वतःशी तरी कपट करू नका. निष्कपट. मग मन ताब्यात येतं. आणि हे जर ताब्यात नाही आलं, तर मनाचा परिणाम शरीरावर होतो. शरीर पण ढासळतं. जे आपण काम करतो ते पण ढासळतं. हावभाव जास्त केल्यानंतर. आता बघा, मी पूर्वी एका आठवड्यात रोज वेबिनार घ्यायचो, माहिती आहे तुम्हाला. पूर्वी खूप घ्यायचो वेबिनार. आता मी फार कमी करत आणलेले, थोडे 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 करत आणतो. आता मी नवनिर्मितीवर लक्ष देतो. लिहा एक शब्द, क्रिएटिव्हिटी. नवनिर्मिती. नवनिर्मिती हे मनाचं काम नाही बरं का. हे मनाच्या पलीकडच्या गोष्टीचं काम असतं, एका शक्तीचं काम असतं. नवनिर्मिती. बघा, ज्या वेळेला तुम्ही खूप त्याग करता, त्यावेळेला तुमच्या डोक्यात संकल्पना. टॉयलेटमध्ये सकाळी खूपशे नवनिर्मिती होते, माहिती आहे का तुम्हाला. अनुभव आला असेल. त्याग करताना आहे ना, शौचाला हे करतो ना, आपल्या डोक्यामध्ये ना नवनिर्मिती होत असते असं. म्हणून मी पूर्वी ना टॉयलेटमध्ये अशी चिठ्ठी घेऊन जायचो, चिठ्ठी आणि पेन. नवनिर्मिती आपली सुटू नये म्हणून. ज्यावेळेला तुम्ही देता कुठली गोष्ट, बघा, आई ज्या वेळेला त्याग करते गर्भाचा, नवीन जन्म तयार होतो, नवनिर्मिती होते. म्हणून त्याग आणि नवनिर्मिती ही फार महत्वाची गोष्ट आहे. जसं संसाराचा त्याग केल्यावरती तपश्चर्या गेल्यानंतर नवनिर्मिती झाली, ऋषी मुनींनी केली, ज्याला आपण वेद बोलतो. आणि ऋषी मुनींच्या बाजूला बसून ज्यांनी ते ऐकलं आणि जी गोष्ट लिहिली त्यांनी, त्याला काय बोलतो आपण. कुठे गेले आपले हे सौरभ जोशी आलेले ना, जोशी. ऋषी मुनींच्या सानिध्यात बसून वेदानंतर एक गोष्टची निर्मिती झाली. कुठली. उपनिषद. उपनिषद. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. उपनिषदचा अर्थ काय जोशी. तुम्ही संस्कृतचे गाढे पंडित आहात. नाही हो, मी गाढा पंडित वगैरे नाही. गाढा पंडित वगैरे नाही मी. नाही, पण वेदांमधलं जे आहे त्याचं अजून सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे. उपनिषद जसं उपवास. निषद या शब्दाचा अर्थ काय. निषाद हा शब्द आठवतोय का कुठे करून. निषाद कोण होता. निषाद स्वर आहे. हा? स्वर आहे. स्वर आहे. स्वर. कुठला स्वर आहे, उच्च आहे की लो आहे. उच्चा वरचा स्वर आहे. सातवा स्वर. सातवा स्वर. सातवा स्वर आहे. उपनिषद म्हणजे काय. वेदातून जे जसं तूप येतं, लोणी येतं ना दुधातून, जे सार बाहेर आलेलं ना, ते ऋषीमुनींच्या बाजूला बसून ज्यांनी ग्रहण केलं, त्यांनी ते तयार झालं, ते उपनिषद तयार झाली. जसं पूर्वी तुम्हाला माहिती आहे का, एक जर तुम्ही उपनिषद वगैरे वाचले किंवा महाभारत वगैरे पूर्वीचं वाचलं किंवा कर्ण ह्या पुस्तकामध्ये पण, मृत्युंजय ह्या पुस्तकामध्ये अपूप नावाचा शब्द आहे. माहिती, अपूप पदार्थ आहे अपूप. तो कर्णाला फार आवडायचा. हे अपूप काय. याचा अभ्यास करा तुम्ही.
आपण त्याच गोष्टी करत राहिलो आणि जर ह्याकडे दुर्लक्ष केलं तर मग तेच करत राहायला लागतं. हजारो वर्ष, शेकडो वर्ष मुक्ती मिळत नाही. मग आपला शब्द होता मुक्ती. मुक्ती कधी येते? ज्यावेळेला होशपूर्वक आपण गोष्टी करतो. आता पण ज्या गोष्टी तुम्ही करता आहात, तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला माझे जे हात आणि हे सगळं होतं फीचर्स हे एका लईमध्ये असतं, माहिती आहे का तुम्हाला? असं एक रिदम असतो हा. मी कधीच अशी हात बांधून किंवा असं नाही होत आहे. मग एकदम माझी पूर्ण बॉडी ही अशी रिदमिक असते. आपण बॉडीला बांधून ठेवतो आणि रिदमला शब्द काय मराठीत? ताल, है ना? तालच आपण घालून टाकतो बोलण्यातला. तालेवार हा शब्द कशातून तयार झाला माहिती आहे का तुम्हाला? हा संपत्तीतून निर्माण नाही झाला की ज्याकडे खूप संपत्ती आहे किंवा खूप शेती आहे म्हणून तालेवार आहे. नाही, बोलण्याच्या प्रक्रियेतून तालेवार निर्माण होतो. त्याकडे एक ताल असतो, एक संगीत असतं. जीवन एक संगीत आहे. खूपशी जण सांगतात बघा, जशी वीणा आहे, विण्याच्या तारा जर टाईट केल्या तर काय होणार? तुटणार, हार्ट अटॅक येणार, ब्रेन हॅमरेज होणार. ते टेन्शननी तुटतात ना, टेन्शन देतं ना आपण, टेन्शन. विणेच्या तारा जर लूज ठेवल्या तर काय होईल? सूर बरोबर येत नाहीत. सूरज येणार नाही बोंबल्याला लूज ठेवल्या तर. जास्त जर लूज ठेवल्या, अशा थोड्या ठेवल्या तर येणार नाही. पण त्या जर व्यवस्थित लावल्या, आपण बोलतो ना, काय तुमचा शब्द आहे संगीतामध्ये ते लावणं, हे काय? ट्युनिंग करणं, ट्युनिंग. ट्युनिंग म्हणजेच काय? तेच वाद्य लावणं. सूर आवश्यक आहे तो वाद्य त्याबरोबर लावणं. वाद्य लावणं है ना, त्या फ्रिक्वेन्सीला वाद्य लावणं, आहे की नाही? त्याला ट्युनिंग फॉर्क पण असतात बघा, असं ट्युनिंग फॉर्क आहे ना. ते असे मारतात माहिती आहे ना, तबल्याला ह्याला त्याला असं ट्युनिंग करतात, असं ट्युनिंग. तसं आपलं असतं मीटिंग मध्ये, ट्युनिंग असं आहे ना, व्यवस्थित. वाद्याला ठोके लावून हा, व्यवस्थित असं tune करायचं. ठोके मारून व्यवस्थित आहे का हवं ते, है ना. कारण काय होतं की काही जण लूजच सोडतात तारा, मग संगीत ठोकावं नाही पण वाजत. लागतं आणि पिळावं पण लागतं. हा, पिळावं पण लागतं, असं कान पिळावं लागतं. आपल्याला ठोकावं लागतं, गिटार तंतुवाद्यांना पिळावं लागतं. हा, तुम्ही बघितलंय का ज्या वेळेला ओ गेगडबल बहुत दिनों के बाद आए बाहर आई, आवाज करा, अजून येत नाही आवाज बोंबलायला. एक मिनिट, हा, आला. ऐक माहिती. नमस्कार. कुठे अडकलात गेगडमल? किती दिवस झाले? कुठे नाही सर, काही बरेच दिवस आता ऑफलाईनचं खूप काम वाढलंय ना सर. हा, ह्याला काय बोलतात नार्वेकर आपल्या भाषेत? आता काय नाही त्याच्यावर सर. चर्चा होती. ते तुम्ही आता सुरुवात केली होती की उंच शिखरावरती गेल्यानंतर आपण कोसळतो आहोत. हा, अजून पुढे जायचं. आणि ह्याला काय बोलतात? हे कशामुळे होतं असं? आसक्ती. आसक्ती, वासना. yes. बोलतील काय चाललेलं आहे? काय चांगली गोष्ट आहे. मग झालं का हे ऑफलाईनचं? हा, पेरणी चालू आहे आता, पेरणी सुरू आहे आता, अजून तर लगेच नाही होणार. कारण जवळजवळ 15 लोक आहेत, त्यांनी स्वतःचं हॉटेल म्हणजे व्यवसाय सुरू केलेले आहेत. त्यातले एक आहेत, त्याचं पुण्याला जे कात्रजचा जो बोगदा आहे त्याच्यावरती 5.5 एकरची जागा आहे, तिथे त्याचं रिसॉर्ट सुरू होत आहे. स्टुडंट आहे माझे, तर त्याचं मोठं काम आहे ते. आता 3 दिवस पुणा, 3 दिवस मुंबई, 1 दिवस महाबळेश्वर, असं सगळं आता ते सुरू होणार. महाबळेश्वरला पण आहे, पुण्याला आहे, एक नाशिकचं अजून म्हणजे
वेळ लागेल थोडासा. म्हणजे रिसॉर्ट सुरू होतात रिसॉर्ट. नाही, काही रिसॉर्ट आहेत, काही हॉटेल्स आहेत, मग तुम्ही त्यांना काय करता? कन्सल्टंट म्हणून. कन्सल्ट. मग तुम्हाला ते फीज देतात का? हा बरोबर, दे ना मग. काय पर्सेंटेज देतात काय नाही, कसं? पर्सेंटेज नाही, मी काय सांगितलेलं आहे, मला वन टाइम द्या, कारण पर्सेंटेज वगैरे मी नाही हे करणार. हा नाही तिथे अडकून बसणं तर नाही. आणि मी म्हणजे आता बरेच लोकांचे वेगळे का, म्हणजे कोणाचं काय काम आहे. आता काही लोकांचं फक्त मेनू प्लॅन करून देत, मग स्टाफिंग कोण करणार आहे. मग ते कसं असतं की ते प्लॅन केल्यानंतर मेनू, मग ते बनवणं कसं असेल, मग त्याला किती ग्रॅम लागेल, मग त्याला ते सगळं म्हणजे मालकाला असं करून द्यायचं की तो माणूस जरी पळून गेला त्यांचा कुक किंवा काय, तरी तो कोणी पण बनवू शकेल असं. त्याचे बरेचसे पैसे आपण वाचून देतो त्याला. काय क्रॉकरी लागेल, काय थीम असेल. आता ते वरती होतं त्याचा जो पुण्याचा होता त्याच्या जवळजवळ 16.5 लाखाचं इंटेरियर होतं, ते मी 2 लाखावर आणलं. त्याला म्हटलं तुझा एवढा मोठा व्ह्यू आहे याचा हे, आणि तिथे फक्त ते बांबूचे लावून फक्त वेगवेगळे झाडं शोधून आणा. मसाल्याची झाडं असतील, ही असतील, ती असतील, ते लोकांनी बघितलेली नाही. म्हणजे आता याचं झाड असेल, रुद्राक्षाचं झाड किंवा बरेच गोष्टी आहेत त्या. ती झाडं तुम्ही मिळवा आणि ते झाडांच्या अशा कुंड्या लावून त्याचं डेकोरेशन करा. म्हटलं तिथे रेस्टॉरंट आहे. इंटेरियर करण्यापेक्षा आउटेरियर करा है ना. आउट हा. आता मी बाहेर. म्हटलं ते उगाच हे करू नका. आणि 18-20 रुपयाची एक टोपली मिळते, त्या टोपल्या लावा. काय तुम्हाला काय हे करायची, रूफटॉप करायची गरज नाही. आता थर्ड व्हेरियंट पण येतोय. हा, आता बघू आता काय करायचं आलं तर. मला तर वाटतंय की असंच चालत राहणार वाटतं. हा व्हेरियंट आला, तो व्हेरियंट हो. येणार. बरोबर आहे. आणि सणासुदीला रिकामं करतात थोडस. हा आणि आणि कधी पण व्हेरियंट आणतात काय. हा त्यावरती पुण्यामध्ये त्या दिवशी कॉन्फरन्सला गेलेलो मी एका. राजीवभाई दीक्षितांचं ते हे होतं पुण्यतिथी जयंती, त्यानिमित्त त्यांनी हे केलेलं. तुम्हाला एक गोष्ट जाणवली का, घरामध्ये एक पण माणूस कोविडने मेला नाही. हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त हे झालेले आहेत खूपशे. तुम्हाला अनुभव आला असेल सगळ्यांना. हो. येस आर नो? येस. त्याचा अर्थ काय? रॉंग ट्रीटमेंट. अजूनही कोणाला काय चाललंय हेच नक्की माहित नाहीये. सर ट्रायल अँड एररच होती सगळी ट्रीटमेंट. हा, ट्रायल अँड एररच. 10 वर्ष चाललेली. कारण कुठली परफेक्ट लस तयार होण्यासाठी 10 वर्ष लागतात कमीत कमी. सर अर्धे लोक तर घाबरून मरतात. हो तसंच आहे ना. ते हॉस्पिटलमध्ये जो ट्रीटमेंट आहे ना सर, म्हणजे त्याला एकटं ठेवणं, हा, आणि मग ते मास्क वगैरे लावून विचित्र आहे. त्याला खूप ते इतकं बेकार आहे ना. मी माझ्या नातेवाईकांना त्या दिवशी भारतीय विद्यापीठातून काढलं. मी सांगितलं ना मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला. एकच दिवस ठेवलेले आणि 17,000 बिल केलं. तरी म्हटलं चला घरी गेलं. ते बोलतील काय झालं तर मरू द्या आमचा पेशंट. आणि ते ठणठणीत येतात आता बरं का. सर माझ्या आईला कोविड झालं, तिचं वय 87 होतं. तर जेव्हा कळलं मला, तर मी म्हटलं कुणालाच नाही सांगितलं. मी आई बरोबर राहिलो म्हणजे फ्लॅटमध्ये. आणि कारण जेवण वगैरे बनवता येतं मला, हे सगळं करता येतं, त्यामुळे मी राहिलो तिच्या बरोबर, काही अडचण नव्हती. आणि मीच ट्रीटमेंट केली, कारण डॉक्टर काही फार काही वेगळ्या गोळ्या देत नव्हते, म्हणजे ते नॉर्मल गोळ्याच होत्या. मी ट्रीटमेंट केली, मी सगळं हे केलं. आणि 21 दिवसा माझं टनाटन झाले. म्हणजे जा आता बाहेर जा, मला पाय घेऊन येते. हो. चाप वगैरे. हा, तर पाया सूप. पाया हा, सूप. नाही काय जुन्या माणसं ते नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय जमत नाही. हो नाही जमत. जुन्या काय आपल्याला पण जमत नाही. हा, ते झालं. आता खूपशा वेळेला कमी केलं मी. तरी पण आज चिकन आणलेलं आम्ही. वातावरण झालेलं, भजी चिकन हे चाललेलं सगळं. इकडे पण ठीक आहे. पाऊस झाला का सर तुमच्याकडे? हा, सगळं वातावरण आहे, रिमझिम येतोय पाऊस. आमच्याकडे आणि दिवसभर पाऊस आहे, काय कळत नाही काय. पहिल्यांदा मुंबई जाणार आहे केगडमल, त्यामुळे पुण्यात वगैरे शिफ्ट व्हा सगळे. सुरू चाललं. मधला मध्यम मार्ग सोडायचा. मध्यम असं लय डोंगरात पण जायचं ना. हे जोशी तर हा. अगोदरच जाणार आहे. ते उरण बिरणकडे तिकडे ते उडून नाशिक जाणार. नाही सर, जायचं. मुंबई नाही जाणार सर. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होतात, सगळं काही होतं, पण मुंबई तरी पण आहे तशी पूर्ववत येते. पूर्व तिथे ना मुंबईचं कोविड एक मध्ये काय झालं? वेगळं. हो. मुंबईचं मनाचं Highest COVID व्यवस्थापन चांगलं आहे मुंबईमध्ये होतं. लोकांचं. मनाचं व्यवस्थापन की सर तसं नाही ना, पोट भरायला आलेले लोक आहेत.
हा सगळ्या आणि आम्ही मुंबईचं काय सु- भरतो इकडे मग सगळीकडे नाही दुसरी- सर, तुम्ही लोकल आहात. मुंबईमध्ये जे 90% 95% ते बाहेरचेच लोक आहेत. त्यामुळे ते- परप्रांतीय आहेत सगळे, परप्रांतीय आहेत. हा हो. मग काय आलं काय त्यामुळे कसं होतं की थांबून नाही चालत सर. करूया पुण्यात- पुण्यात म्हणून पुण्यात शांती काय असते. पुण्यातली सेल्फ लोक आहेत सगळी सदाशिव पेठे आहेत का गडमल? पुण्यामध्ये नाही तेवढं काय, मग- ते जेवढे मारामार मग का नाही पळत पुण्यातली लोक जास्त? स्प्रेड व्हायला चान्स आहे ना पुण्यामध्ये. पुणे पण आता काय राहिलं, मुंबई सारखंच झालंय ना. अहो त्या दिवशी पुणेरी मिसळ मिळेल असं ते भैया लोकांनी बनवून दिली मला. हा मग मग ते पुण्यात तरी कुठे आमच्या राहिले? गावामध्ये गेली 15 वर्ष भैया आलाय. भैयाचं हॉटेल चाललंय. आमच्या गावात 13 जणांनी हॉटेल टाकली, बुडली. आणि तो भैया म्हटलं हॉटेल, आणि तो 15-20 वर्ष झाले, 20 वर्ष झाले असतील त्याला. त्यांनी जमीन घेतली, तिथे घर बांधलं. आमच्या भूड गावात, छोटस गाव आहे आमचं. म्हणजे बघा तुम्ही, त्यांनीच मग खरसुंडीला टाकलं एक हॉटेल, त्याचा कोणतरी आणला आणि असं. पण काय माहितीये का, त्यांच्याकडून शिकायला पाहिजे ही गोष्ट आपण. ते येऊ देत तिथे, काही अडचण नाही. पण त्यांची जी चिकाटी आहे, त्यांचा जो त्याग आहे, जात नाहीत वर्षानुवर्ष घराकडे, डेडिकेटली करतात त्या सगळ्या गोष्टी. कमी पैशामध्ये राहतात, कसंही राहतात. शेवटी त्यांना पर्याय नाही, ही गोष्ट मान्य आहे की त्यांना तिथे जाऊन काही उपयोगच नाहीये. त्यांना माहिती आहे की जे करायचंय, चणे फुटाणे विकणारे भैये लोक, मी ज्यावेळेला मुंबईला होतो 12वी पर्यंत, करोडपती झाले जातात चणे फुटाणे विकणारे भैये लोक. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे ती गोष्ट. आणि त्यांना लाज नाही वाटत कुठल्या गोष्टीचं हे करायला, जे आपल्याला वाटते लाज. म्हणून मी बोलतो ना, लोक काय म्हणतील, लोक गेले खड्ड्यात, लोकांची चिंता नाही करायची. आज त्यावरतीच आपलं सेशन. काय काय घेतलं आपण? सौरभ सचिव सांगा बरं. अभिलाष सर, हा आज जे मुख्य मुद्दे मांडले ते होते की स्टॅबिलिटी ऑफ माइंड पाहिजे. हम्म नंतर वासनेच्या खड्ड्याला तळच नसतो. हम्म कुठे थांबावं हे कळणं आवश्यक आहे. हम्म फारच जर साठा झाला तर त्याचं परिवर्तन रोगात होतं. म्हणजे साठा इज इक्वल टू रोग. हो बरोबर आहे. आपल्या शरीरामध्ये पण साठा झाला, कुठल्याही चांगल्या गोष्टी जरी साठा झाला तरी पण रोगात रूपांतर होतं त्याचं. घरामध्ये पण किंवा आपल्यामध्ये पण खूप गोष्टी साठा, समजा खूप सोन्याचा साठा झाला, त्याचं रोगात रूपांतर होतं. तुमच्याकडे पैशाचा खूप साठा असेल, झोप येणार नाही तुम्हाला, रोगात रूपांतर होतं. नेक्स्ट. त्याग, सॅक्रिफाईस करणं आवश्यक असतं. नंतर आसक्ती म्हणजे काय, ओढ किंवा जे गोष्ट आपल्याला सक्ती करते. नंतर अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. गोष्ट समजली की ती आपली गुलाम होते, तोपर्यंत आपण त्याचे गुलाम असतो. नंतर कमीत कमी कपट करणे. नंतर नवनिर्मिती ही त्याग केल्यावरच येते. आणि अपूप म्हणजे काय आहे हे शोधायचं आहे. पुढच्या मीटिंगला सांगा. तर अपूप म्हणजे घारगा. तेच ना, ते बघा काय आहे ते, त्यात सविस्तर लिहिलेलं आहे त्यांनी. आणि अपूप कसं बनवायचं, काय बनवायचं. आणि तिथे कधी साखरेचा उल्लेख नाही आला, माहिती ना, मृत्युंजय लिहिण्यामध्ये. तिथे पूर्वी साखरच नव्हती, गुरुचरित्रात मधापासून उल्लेख आहे बनवायच्या अपूपचा. गोष्टी, मधापासून. आणि गूळ होता पूर्वी. साखर आली आणि वाट लागली आपल्या देशाची, कारण ते केमिकल आलं पूर्ण. तसंच विचारांचं झालं आपलं. विचारांमध्ये प्युरिफिकेशन नाही राहिलं आपल्या. आसक्ती इतकी झाली. आणि ही कशामुळे झाली, तर आपल्याला एज्युकेटच तसं केलं गेलं. शिक, मोठा हो, पैसा कमव, मान सन्मान कमव, असं नाही शिकवलं आपल्याला. शिक, चांगला माणूस बन, आनंदाने जीवन जग, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद दे. हे जर लहानपणापासून शिकवलं असतं ना प्रत्येक माणसाला, तर आता खूप वेगळं जग झालं असतं. रेस लावली आपली, घोड्याच्या रेस सारखी. बदकाला गरुड बनवण्याचा प्रयत्न केला. अजूनही तीच अवस्था. सगळेच इंजिनियर झाले की फॉरेनला जायचं, लय भारी हे. सगळ्यांनीच इंजिनिअरिंग कॉलेज काढली. आता रस्त्यावरून फिरून दगड मारला ना असा की इंजिनिअरला लागतो, इतके इंजिनियर झाले. काही दिवसांनी फार्मासिस्ट होतील, जसे D.Ed B.Ed झालेले मागे. आता एक गंमत सांगतो तुम्हाला, अजून काही दिवसांनी मेडिकल कॉलेजेस इतके निघतील
की इंजिनिअरसारखी डॉक्टरची अवस्था होईल आणि त्यामध्ये क्वालिटी राहणार नाही. आता ऑनलाईन डॉक्टर येणार आहेत माहिती आहे ना आपल्याला. ज्यांनी ऑनलाईन एक्झाम दिले ते डॉक्टर येणार आहेत. या 2 वर्षामध्ये खूपशे जण ऑनलाईन पास झालेले आहेत. त्यामुळे स्वतःचे डॉक्टर स्वतःच बनणं गरजेचं आहे. म्हणून मी ते शिवांबू, नॅचरोपॅथी हे त्या गोष्टी कशासाठी सुरू केल्या. सेल्फ डिपेंडंट जी लोक असतील ती टिकतील पुढे. आणि दुसरी गोष्ट, नवनिर्मिती करतील ती लोक टिकतील. त्याच गोष्टी करत राहणारी लोक टिकणार नाहीत. त्यामुळे शस्त्र पाजरा म्हणजे पुढे लढाई होणार आहे मोठी. आणि ह्या लढाईमध्ये कुठली जण टिकणार आहेत, ज्याच्याकडे क्रिएटिव्ह माइंड असेल. ते लिहा शब्द क्रिएट, मग अशी लिहिला आपण नवनिर्मिती. क्रिएटिव्ह माइंड पाहिजे. ॲक्च्युली माइंड आहे आपल्याकडे, क्रिएशन पण करतं, पण त्याला आपण पकडून ठेवत नाही त्या क्रिएशनला. जसं माझ्या डोक्यात विचार आला की आपण शिवांबूवर पुस्तक लिहावं, हा विचार आला. खूपशा जणांच्या याच्यात येतो की हे आपण करावं, पण त्याला पकडून ठेवत नाही आणि त्याचा पाठपुरावा करत नाही आपण. म्हणून नवनिर्मितीची क्षमता प्रत्येकाकडे. मिल जोन्स नावाचा एक उद्योगपती होता. तो आइन्स्टाईनपेक्षा शेकडो पटीने हे होता, म्हणजे कल्पक होता. पण त्याने आयुष्यात एक पण शोज लावला नाही. आइन्स्टाईनने भरपूर लावले शोज. शेवटी त्याने पिक सॉसिस नावाचा पदार्थ, सॉस निर्माण करण्याचं हे केलं मिल जोन्सने. जी लोक परिवर्तित नाही झाली, सिस्टीम मध्ये बदल नाही केला, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे इथिक्स, तुमचं कल्चर ह्यापेक्षा इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे. कुठली? सिस्टीम. बिझनेसमधली सिस्टीम वर्क्स, मॅन फेल. आणि त्यामध्ये नेहमी इनोव्हेशन. बघा, नोकिया सगळ्यात मोठा ब्रँड होता माहिती आहे ना. नोकिया हँडसेटमध्ये, मोबाईलमध्ये. नोकियाच्या जे हेड होते त्यांच्याकडे तिथले इंजिनियर सायंटिस्ट गेले नोकियामधले आणि त्यांनी सांगितलेलं की सर डिजिटलायझेशनमध्ये आपल्याला गेलं पाहिजे. हे उलट आपण लय भारी आहे, आपण बॉस आहे, आपल्याला काही गरज नाही डिजिटलायझेशनची. आणि मग त्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या, त्या डिजिटल झाल्या आणि नोकिया संपली. आपल्याला सर कोडॅकचं हा. पण तसंच झालं ना. कोडॅकनी पण हा, मागे आपण विषय घेतलेला कोडॅकचा. हो. कोडॅकने पण तेच केलं. म्हणून जर संपायचं नसेल तुम्हाला तर नवनिर्मिती करणं, वेगळ्या गोष्टी. आता कोर्सेस आहेत काही, तर वेगवेगळे कोर्सेस अजून डिझाईन करणं. लोकांना काय गरजेचे आहे, गरज ओळखता आली पाहिजे. आणि सिस्टीम बघा, आपण किती सिस्टीम चेंज केली. गेगडमल, आपण पूर्वी किती टूल्स वापरायचो, अरे बापरे, खूप केस पण नंतर आता response खूप मिनिमाइज केलं आहे ना. हो, खूप मिनिमाइज केलं. हे कशामुळे होतं? मिनिमायझेशन ऑफ टूल्स कशामुळे होतं, कोण सांगू शकतं? सर, शोध घेत राहतो आपण, ते कंटिन्यू ते करत राहतो ना, तर मग त्याचा कंटाळा, अरे आपण वेगळं काहीतरी करू, वेगळं काहीतरी करू. शोध घेत राहतो, त्याचा नेहमीचा कंटाळा आहे. पूर्वी कसं होतं की रोज प्रत्येक वेळी नवीन मिटिंग बनवावी लागायची. अरे हे फक्त तारीख बदलली तरी होत आहे. हा, चालेल. पहिला नवीन मीटिंग बनवायचं हा. सगळ्या. तारीख बदलली तर होत आहे. ते फनेल तर फक्त तारीख बदलली ते होत आहे. शनिवार तर रविवार करायचं, बाकी सगळं चाललंय ते. फक्त कॅम्पेन ऑफ करायचे. आपण प्रत्येक वेळी नवीन जाहिरात बनवत बसायचो. मग ती ऍक्टिव्ह होणार, मग वाट बघायची वगैरे. आता काहीच नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टूल्स मध्ये मिनिमायझेशन कधी होतं? ज्या वेळेला आपण त्यामध्ये एक्सपर्ट बनतो. बघा, त्यावेळेला साधनं कमी लागतात. आता नीट लक्षपूर्वक आहे का माझं? याने एक गोष्टीचं रिअलायझेशन होईल तुम्हाला. टूल्स, साधनं मिनिमाइज कधी होतात? मास्टर आल्यानंतर. येस आर नो? बरोबर आहे. Yes, आता sir. आपण जे जगतो त्यामध्ये मिनिमम
गोष्टींमध्ये जी माणसं जगतात ती जीवनाची मास्टर असतात. मास्टर. ग्रेट टाईप करा. मिनिमम गोष्टीमध्ये मिनिमलिझम बोलतात त्याला. एक आहे मॅक्झिमलिझम, म्हणजे खूप गोष्टी खूपशा जणांना पाहिजे असतात. असं अरे गाडी बंगला हे ते लय भारी काय 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 पाहिजे ते. आणि काही जण असतात फार कमीत कमी त्यांच्याकडे पैसे असतात, म्हणजे समृद्ध असतात ते, पण त्याची जगण्याची स्टाईल जी असते ती मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी गोष्टीमध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. मग काय होतं की ज्या वेळेला आपल्याकडे तुटवडा होतो गोष्टींचा बाहेर जगामध्ये, तेव्हा आपण सेफ असतो. आपल्याला टेन्शन येत नाही. काही जणांना सवय लागलेली आहे माहिती आहे, आपल्या मुलांना वगैरे सवय लागलेली आहे. त्यांना जर हे काही चेंज झालं किंवा काही नाही मिळालं तर आकळस्थाळेपणा करतात. बघितलं त्या दिवशी पुण्यामध्ये मागे जेव्हा शाळा सुरू होत्या तेव्हा स्वेटर घेऊन नाही दिला म्हणून 9वीच्या मुलाने आत्महत्या केली. मोबाईल नाही मिळाला म्हणून खूपशा जणांनी आत्महत्या केली. असं का होतं? त्याच्यावरच आजचा आपला टॉपिक आपण घेतलेला, आसक्ती, वासना. वासनेच्या खड्ड्याला तळच नसतो आणि आपण त्यातून चांगल्या गोष्टी उपसायला बघतो. असं की वासना पूर्ण झाली की मला चांगली गोष्ट काहीतरी मिळेल, चांगली गोष्ट काहीतरी मिळेल. नाही तसं. म्हणून आज झोपताना मिनिमम गोष्टीमध्ये कसं जगू शकतो आपण, ह्याचा एक सिस्टीम बनवा. मी गेली 25-30 वर्ष असं जगतोय. माझ्याकडे कपडे नसतात फारसे. मी शूज 2-3 वर्षांनी वगैरे घेतो. आता ते फाटला बिटला म्हणून आणि जायलाच कुठं काय उपयोग नव्हता. मग आत्ता एक शूज घेतला मी. बाहेर जाताना आपल्याकडे फारसे पैसे नसले तरी पण डिझेलने जायचं 500 रुपये असेल तरी पण आपण हे करू शकतो. मग आपल्याकडे 5 लाख आले ना तरी पण आपण एकदम व्यवस्थित, आणि 5 रुपये जरी असले तरी पण आपण व्यवस्थित राहतो. सवय मिनिमम. आणि ही घरातल्या सगळ्या लोकांना लावायची. कारण पुढे आता 3रा व्हेरियंट येईल, 4था येईल, 5वा येईल. धान्य कमी होईल. नंतर ते जर धान्यात गेलं तर कमीत कमी अन्नावर जगावं लागेल आपल्याला. अन्न पण नाही मिळणार सगळ्यांना. रेशनिंग लागेल, ते सगळं व्यवस्थित असं सगळं हे करायचं. ते पुढच्या गोष्टी होऊ नयेत, पण झाल्या तर तयार असावं. होऊ नयेत ही आपली प्रार्थना आहे. पण ह्या 2 वर्षामध्ये इतक्या गोष्टी आपण परिवर्तनशील बघितलेत. कधी काय होईल सांगता येत नाही. काय गिगडमल? लोंढे सर, लोंढे सर कुठे आहात? घरात आहात का गाडीत आहात? बँगलोरला आहेत ते, बँगलोरला. बँगलोरला आहेत का? हा, ते जाणार होते ते बँगलोरच्या पण कुठेतरी जाणार होते ते कुठेतरी दुसऱ्या बाजूला. मी काय बोलतो लक्षात येते ना जोशी? हो सर. तर बरोबर आहे तुमचं. म्हणून आपण डायमंड लेवलला माइंडसेट तयार होतो. डायमंड लेवलची मीटिंग हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, माइंडसेट. बाकी सब झूट आहे. सर नेटफ्लिक्सवर डेव्हिड ॲटेनबरो नावाचा एक जगप्रसिद्ध एन्व्हायरॉन्मेंटल शास्त्रज्ञ आहे. हम्म. तर त्याची एक डॉक्युमेंटरी आहे. त्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे लाईफ ऑन प्लॅनेट. लाईफ ऑन प्लॅनेट. हा, नेटफ्लिक्सवर आहे. येस, मी बघेन आज रात्री झोपताना. अतिशय सुंदर ही आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्लॅनेटचा म्हणजे पृथ्वीचा जन्म झाल्यापासून ते आतापर्यंतचा आणि यापुढे काय चॅलेंजेस आहेत ह्युमन काइंडला, म्हणजे हा जो मिनिमलिझमचा तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, त्याच्याशी ते थोडंसं निगडीत आहे. कारण मानवी गरजा ह्या अनएंडिंग आहेत, कायम वाढणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे ही जी आसक्ती आहे, ग्रीड, त्यामुळे हा जो प्लॅनेट कसा करेक्ट अतिशय सुंदर ही आहे. ही डॉक्युमेंटरी बघण्यासारखी आहे. It's only now that I appreciate how extraordinary. The living world is a unique and spectacular marvel.
Yet the way we humans live on Earth is sending it into a decline. Human beings have overrun the world. We're replacing the wild with the tame. This film is my witness statement and my vision of the future. The story of how we came to make this our greatest mistake. And how, if we act now, we can yet put it right. जवळजवळ 1.5 तासाची डॉक्युमेंटरी येईल. Our planet is Trailer headed आहे for की disaster. हा ट्रेलर आहे युट्यूबवर, नेटफ्लिक्सवर आहे. We need to learn how to work with nature rather than against it. And I'm going to tell you how. हा 93 वर्षाचा शास्त्रज्ञ आहे हम्म. आणि एन्व्हायरमेंट मधला म्हणजे पर्यावरणाचाच खूप मोठा जगन्मान्य जगात प्रतिष्ठित असा शास्त्रज्ञ आहे. त्यांनी त्याच्या अनुभवांवरून त्याने जो स्टडी केलेला आहे आतापर्यंत आणि ज्या प्रकारे प्लॅनेट चेंज होत आहे हे त्याने बघितलेलं आहे आणि त्यामुळे पुढे कुठले हे आहेत चॅलेंजेस आहेत आणि आत्ताच ऍक्ट नाही केलं, आपली आसक्ती जो तुम्ही मुद्दा मांडलात त्याला जर कंट्रोल नाही केला तर काय चॅलेंजेस आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आहेत. चॅलेंजेस नाही, संपणे. हो हो हो, संपूनच जाणार मानवजात करेक्ट काही दिवसांनी. करेक्ट करेक्ट. म्हणून म्हटलं मी, मनाचं व्यवस्थापन फार महत्वाची गोष्ट आहे. माणसाने माणसासारखे वागणे हे पण महत्वाची गोष्ट आहे. हे टेक्नॉलॉजी, हे सगळे बाकीचं नॉलेज, हे सगळे खूप गोष्टींची टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट ही काही कामाची नाही आहे जर आपण चांगलं ह्युमन बिईंग नाही झालो तर. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, डायमंड मेंबर आहात, की आजपासून तुम्ही असा एक विचार करायला सुरुवात करा की ही पृथ्वी आपण कशी वाचवू शकतो, त्यासाठी आपण काय करू शकतो. मी काय तर बोलतो लक्षात घ्या दिल्लीमध्ये ना. हा? दिल्लीमध्ये याचे परिणाम चालू झाले आहेत सर. प्रदूषण एवढं वाढलंय दिल्लीमध्ये. तुम्ही मुंबईमध्ये बघा, पुण्यात बघा, कुठे सगळी आता गावाकडे पण आमच्या इकडे ते फर्टिलायझर म्हणजे इतकं हे झालंय की जेवण मला तर खूप दिवसापासून असं चवच लागत नाही जेवणाची. मग मी काय आता शोधलं त्या दिवशी, मी खपली गहू आणलेले, खपली गहू शोधले मी कुठून तरी, ते हे परत गूळ आणला मी जो ह्याच्या कराडावरनं ज्याचं हे आहे, असं खूप गोष्टी हे शोधायला लागतंय खेडेगावात असून पण मी. मग पुढची काय अवस्था होईल. पैसा पाणी मिळवू, सगळं मिळवू आपण, त्याबद्दल हे नाही आहे काय, पण ह्याचे जर तुम्ही कोर्सेस निर्माण केले की जगाला वाचवण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला पैसे पण मिळतील आणि तुम्हाला समाधान पण मिळेल. जसं मी शिवांबूचं सुरू केलं, मला त्यातून खूप हे होईल, ह्याचं हे नाही आहे, पण मला ती गरज वाटली. जगातला पहिला वेबिनार घेतला मी पेड ऍड देऊन, जगातला पहिला. कोणीच पेड ऍड देऊन वेबिनार घेतला नव्हता शिवंबूवर, मी घेतला. त्याचे रिझल्ट पण चांगले आले. त्या डॉक्टर अर्चना बघितलं जोशी, मागच्या मिटिंगला होता का तुम्ही? डॉक्टर अर्चना त्या गुजरातच्या, त्यांच्या मिस्टरांना चिकनगुनिया झाला आणि त्यांना पण झाला. ह्यांनी शिवंबू घेतलं, ह्या जगल्या, ते मेले मंगळवारी. उपाध्याय होते. हा उपाध्याय होते. हा अर्चना उपाध्याय, त्या डॉक्टर अर्चना उपाध्याय, त्यांचे मिस्टर. म्हणजे माणूस इतकं हे आहे, मरेल पण मी ही गोष्ट करणार नाही. अशा म्हणजे बिकट वाटेवर आलोत आपण. आपल्याला वाटतं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली माहिती आहे का डायमंडच्याच मिटिंगला, ज्यावेळेला कोरोना आला, 1-1.5 महिना झालेला, आपली डायमंडची मिटिंग चालू होती. त्यामध्ये फार कमी लोक होते. जोशी असतील, कवडे असतील, पवित्रा कोचे असतील, लोंढे असतील. मी एक गोष्ट सांगितलेली तुम्हाला की काही जण सांगत होते आपल्याला हे काय 3 महिन्यात जाणार आहे वगैरे. मी तुम्हाला सांगितलेलं माहिती आहे ना, करोना बरोबरच आपल्याला जगायला लागणार आहे त्यावेळेला. हे जाणार बिणार नाही भानगड. म्हटले होते तुम्ही. हा, आठवते का कवडे तुम्हाला? हो हो म्हटले.
की हे आपल्याला तयारी, आणि एक चांगलं ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे की हे ऑनलाईनचं साधन दिलेलं आहे. अजून कॉलेजेस नीट व्यवस्थित सुरू नाही झाले. ग्रामीण भागात काही कॉलेजेस सुरू झालेले आहेत, तेवढं आहे ते ऑफलाईन हे करायचं. पण पुढचं हे सांगतो मी तुम्हाला, त्यातून स्वतः वाचा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा आणि दुसऱ्या पण लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण 2 वर्ष झाली आता, माहिती ना, 1.25 वर्ष झाली. ही सुरुवात आहे. हे सगळा जो अत्याचार केला ना आपण पृथ्वीवरती, ह्या सो कॉल्ड मॉडर्नायझेशन, एवढ्या फॅक्टरीज, एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढा अट्टास आणि एवढा माज पैशाचा, गाड्या उडवणे, अन्याय करणे गरिबांवर, जो शेतकरी धान्य पिकवतो त्यालाच निग्लिजिबल करणे आणि मधल्या दलालांचं राज्य तयार होणे, यामागे फार मोठं षडयंत्र आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं की ते पुस्तक वाचा, बँकांचं षडयंत्र. व्हिडिओ पण आहे यूट्यूबला. की हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यामागे फार मोठं षडयंत्र पण असू शकतं. आणि त्यातून आपण जो आजचा टॉपिक आहे, मनाचं व्यवस्थापन, हे जर व्यवस्थित झालं, म्हणून काही फारसा अट्टास धरू नका. खूप पैसे आपल्याला लगेच मिळाले पाहिजे, खूप काय हे झालं पाहिजे आणि इन्स्टंटली झालं पाहिजे, पटापट, म्हणून पटापट. हे फार घातक आहे पटापट. ह्या पटापट गोष्टीमुळे जगाची वाट लागलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास त्यामुळे झालेला आहे. निसर्ग कधी पटापट गोष्टी करत नाही बघा. निसर्ग बरोबर त्याचा वेळ घेतो. पण आपण काय केलं, कोंबडीला अंड द्यायला 3-4 महिने लागायचे, माहिती ना. पूर्वी गावठी कोंबडी 6 महिन्यात ती हे व्हायची, माहिती ना. नंतर खुडूक व्हायची, परत अंड द्यायची, परत ती कोंबडी द्यायची, अशी खूप वर्ष द्यायची कोंबडी. आता गेगडमनना माहिती असेल, कोंबडी किती दिवसात तयार करतात तो, बॉयलर कोंबडी? सर 3 आठवडे, 4 आठवडे. 4 आठवडे. 5व्या आठवड्यात तर ती 2-3 किलोची होते, 2 किलोची एवढी मोठी होते. खायला पण हे होत नाही तिला. पटापट. आणि आता तर असे काही कोंबड्या बनवतात की त्याला मुंडी नाही, पाय नाही. हा, त्याचं कारण KFC, कारण ते वेस्ट आहे ना. लोडिंग आहे का युट्यूबवर आहे ते? नाही, त्याचं दुसरं आहे, KFC वाल्यांचं आहे ते. त्याला कोंबडी ते असे बनवायचे की त्याला पाय नाही, तोंड नाही, ते वेस्ट आहे ना. जास्तीत जास्त मांस मिळायला पाहिजे तुम्हाला. हा, मांसाचंच हे करायचं, डायरेक्ट मांस बनवायचं. तसं चाललंय. हे घातक आहे. हो. गेगड मला हे घातक आहे. आणि तुमचा विषय जेवणाचाच आहे, त्यामुळे तुम्ही जरा ऑर्गॅनिकली जास्त सपोर्ट करा नाही, सुरू लोकांना. केलेले आहेत त्याचे, माझा कोर्स सुरू आहे त्याच्यावरती. हा, ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक आणि योगाची त्याला हे तर 3-3 दिवसाचे ते घेतोय मी. हा, मेनू कसा असावा आणि तुम्ही असं बनवून लोकांना द्या. हा. ते भले डबल किमतीला विकलं, ट्रिपल किमतीला विकलं तरी लोक घेते. त्या दृष्टिकोनातून आहे माझा, तो वेगळा कोर्स आहे माझा. लोक घेतील. हो. लोक डबल तेल, जसं मांढरे सरांच्या तिथे नाही का सांगितलं, तेल, घाण्याचं तेल, तेलामुळे खूपशे आजार होतात. पण आपण तेच पाम तेल वापरतो. ऍक्च्युली 160 रुपये किलो मध्ये तेलच मिळत नाही कुठलं, आणि देऊ शकत नाही कोण. शेंगदाणा कसा किलो आहे आता? नीट नवरे आणि गेगडमल किती कसा किलो आहे? होलसेल 95 रुपयाला घ्यायला लागतो, म्हणजे 100 रुपये. 100. 4 किलो मध्ये 1 लिटर तेल निघतं, माहितीये ना. 2.5 लिटर, 2.5 किलो मध्ये 1 लिटर. 1 लिटर. हा, मग किती झाले रुपये? 230 लागतात आणि त्यांच्या 30 रुपये हे पकडून 260 रुपये आपल्याला घाण्यावरती पडतात. हा, आणि आपल्याला किती रुपयाला मिळतं शेंगतेल बाजारात? हे 160. हा, आम्ही तर 130 ला वगैरे पण घेतो होलसेल. हा, मग ते काय आहे? ते तेल नाहीये. नाही, आम्हाला पण माहिती नाही.
आम्हाला पण माहिती आहे. हा तर जे प्रत्येक आता मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकत नाही तेवढ्या रकमेमध्ये, तर ते कसं काय हे करायचं? काय हे फार बरं महत्वाच्या सर, गोष्टी आहेत. हा. आणखी ऍडिशनल थोडं सॉरी डिस्टर्ब करतो. आणखी ऍडिशनल सर सांगते, तेल तर वाईट आहे, बरोबर आहे. आम्ही 40-50 लिटर तेल त्या कढईत टाकतो, ते काळं होतं. ते काळं झाल्यानंतर आमच्याकडे इंडस्ट्रीयल वाल्यांकडे म्हणजे एक मॅग्नेशियम पावडर येते. ती पावडर टाकली की ते तेलातला काळेपणा जातो आणि परत आम्ही ते तेल वापरत राहतो. ते त्याच्यापेक्षा घातक आहे. म्हणजे जसं तुमच्या शर्टला शाई लागली तर तुम्ही ब्लीच करता. ते ब्लीच केल्यामुळे काय होतं, तुमच्या शर्टची म्हणजे लाईफ स्पॉइल होतं ना ते. सेम पण ते तसं आहे. दिसतो चांगला तो, ते हा, डाग मग निघून जातो. मग तेल काळं पडलं ना, म्हणजे हे फ्राय केलं ते फ्राय केलं काळं पडत जातं. मग ते जे पार्टिकल्स आहेत ते मॅग्नेशियमची पावडर आहे सर. ती पावडर आम्ही टाकली त्याच्यात 2-4 चमचे, त्याचं लिमिट आहे का ते एक ऑटोमॅटिक तेल गाळलं जातं आणि नाही, मग पण ते मॅग्नेशियम विष आहे ना, हो माहिती आहे ना. आहे मॅग्नेशियम की पण नाही? सर 5 रुपयाचं जे मुलं पेपी वगैरे खातात बघा, कीटो 5 रुपयाचं येतं ते काय, ते मॅग्नेशियम आहे. कारण 5वी 6वी टेस्ट जी आहे ती आम्ही इंडस्ट्रीयली शोधलेली आहे. म्हणजे बघा ना, ते चीज टोस्ट होते, म्हणजे वेफर वगैरे खाता तुम्ही, तर ती टेस्ट तुम्हाला ना गोड असते, ना आंबट असते, ना तिखट असते, ना खारट असते. ही वेगळी टेस्ट आहे. दॅट कॉल इंडस्ट्रियल टेस्ट, म्हणजे फॅक्टरीमध्ये तयार केलेली. आणि म्हणजे त्याच्यात अजिनामोटो असेल, मॅग्नेशियम असेल, आणि ह्या गोष्टींनाच लोकांना वेळ लावलेला आहे जंक फूडने. तसं काही खात नसतं. हा अडचण आहे. ठीक आहे, आणखी आपण खूप काही आपलं गोष्टी आहेत. घर तरी सांभाळू शकतो, है ना? घरामध्ये तरी ह्या गोष्टी मिनिमम करू शकतो आपण. मी केलेलं खूपसं. मी मीठ वापरायचं बंद केलेलं आहे, गूळ हे करतो, शुगर वापरत नाही मी. खूपशा गोष्टी मी मिनिमम केलेल्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये. आता तेलाचं पण हे करणार आहे मी, तेल. काही मी आणलेलं ते, घरच्यांना त्याची चवच आवडत नाही. पण म्हटलं चवीपेक्षा जीवन महत्वाचं आहे. आपण चवीला खातो, जगायला खात नाही. म्हणून माइंड सायन्स आता पुढचं पण सेशन आपलं होईल, ते सेकंडचं सेशन डायमंडचं मनावरती होईल. आज मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेत, त्या परत बघा पाहिजे तर हे सेशन जे आहे हे परत बघा. जे बघतात आहे, समजा मी यूट्यूबवर टाकलं आणि बघतात आहे, त्यांनी पण जरा विचार करा. माझा असा विचार आहे की हे सर्वच ग्रुपमध्ये टाकून देऊया आपण सेशन. काय वाटतं जोशी? हो चालेल. आहे ना, हे डायमंडचं सेशन आहे, पण आपण हो. यूट्यूबवर मी हे करू, अनलिस्टेड करून सर्वांना लाभ होईल. काय कवडे कवडे झोपले काय? कामावर असतील. हा नाही निघायचंय सर मला. तर नाही काय नाही टाकू शकता सगळीकडे, काय प्रॉब्लेम नाही. हे महत्वाचं आहे ना. हे हो. खूप जे सिल्वर लाईट, गोल्डन लाईट त्यांना पण कळलं पाहिजे की हे महत्वाचं आहे. हे कारण काय माहिती आहे का, की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ह्यापेक्षा सर्वांसाठी काय योग्य आहे, हा विचार ज्यावेळेला तुम्ही करायला सुरुवात कराल ना, त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात काय कमी पडणार नाही. खूपशी जण आपल्यासाठी काय गरजेचं, आपल्यासाठी काय हे होत ह्याचा जास्त विचार करतात. पण ज्या वेळेला तुम्ही कुठलाही बिझनेस करताना सर्वांसाठी योग्य काय आहे हे डोक्यात ठेवून जर बिझनेस केला ना, तो चिरकाळ टिकतो. बरोबर म्हणजे आहे. काय पण करत नाही बरोबर. आपण आयुष्यामध्ये. बरोबर आहे. कारण त्यात अनेकांचं हित दडलेलं असतं. बरोबर. हा, काही जण आता बघा, काही जण विचित्र हे करतात, म्हणजे बनवतात. जसं तेलामध्ये मॅग्नेशियम टाकणं, हे मॅग्नेशियम बनवणारे लोक, सप्लाय करणारे लोक हे विचार करत नाही कशासाठी आपण करतो ते. किंवा जे चुकीचं तेल बनवतात ती लोक. तसं आपण जो करतो बिझनेस, तो चुकीचा नाही करायचा कधी. बरोबर. त्यामध्ये प्युरिटी पाहिजे. मग पैसे कमी मिळाले तरी चालतील तुम्हाला. काय पण विकायचं नाही. खूपसा बिझनेस माइंड काय बोलतात, काय पण बिझनेस करता आला पाहिजे तुम्हाला विकता, असं नाही आहे ते. काही इथिक्स आहेत, ती पाळणं गरजेचं आहेच. मग खून करून पण पैसे मिळतात. बरोबर. म्हणजे तुम्ही तर काही तुम्ही शूटर गुण व्हा. करून
हा बरोबर. काही पण करून केलं तर ते मोठं होणार नाही, आणि जर झालं तर त्या मोठ्याला किंमत पण नाही. नाही नाही, आणि ते पृथ्वीच्या विरुद्ध आहे ना. विरुद्ध एक आहे. गोष्ट बरोबर. लक्षात ठेवा, निसर्गाच्या विरुद्ध जी पण गोष्ट असेल ना, त्याला विरोध करण्याची हिंमत पाहिजे आपल्यामध्ये. बरोबर. आणि तो तसा आनंदही देणार नाही ती गोष्ट, का हो सर? जरी एखाद्याने असं रॉंग पद्धतीनं तो ग्रो झाला निसर्गाच्या विरुद्ध होऊन, तरी त्याला काय समाधान मिळत असेल? म्हणजे त्या व्यक्तीचं मन. त्याचं जाऊ द्या तिकडे, हा. आपण ती गोष्ट करायची नाही. बरोबर बरोबर. त्याला पैसे मिळतात टेम्पररी, तो आयुष्य मजा, तो बोलतो हेच माझं आयुष्य, काय जगून उपयोग, असं पण खूपशे जण बोलतात. टेम्पररी आयुष्य मजा करू, हे पण एक युवकांमध्ये वाढलेलं मागे, माहिती आहे ना, मागे हा हा, बरोबर बरोबर. 4 दिन की जिंदगी जिले ऐश करले. आता घरात बसून डोकी ठिकाणार आहेत खूप जणांची. हा, आणि जी बरोबर. लोक जास्त आसक्त असतात तीच मरणाला घाबरतात बरं का. मृत्यूला कुठली लोक घाबरतात? जी लोक आसक्त असतात खूपशी, खरंय आणि सर, खरंय. खरं त्यांचं बरोबर आहे. अंडरस्टँडिंग वाढलेलं आहे, जे समजतात, मनाचं सगळ्या गोष्टी समजतात, ते मृत्यूला घाबरत नाही, बरोबर. ते करतात. मग त्याचा विरोध झाला तरी चालेल. तुम्हाला कल्पना आहे का, मी शिवांबूचं जे वेबिनार सुरू केलं कोर्स, मला खूपशा जणांनी धमकीचा फोन पण दिलेला आहे. हे चुकीचं करता तुम्ही, आम्ही तुमच्यावर केस करू. म्हटलं करा आणि सिद्ध करून दाखवा. हम्म. आपण घाबरायचं नाही. जे सर्वांसाठी योग्य आहे ना, ते करत राहायचं. तुम्हाला कल्पना आहे, काल राजीव दीक्षित यांचा शहीद दिवस होता, 30 तारीख. पोस्टमार्टम पण केलं नाही त्यांचं पोस्टमार्टम पण करून दिलं नाही. इतकी मोठी लॉबी आहे, कारण ते खूप विरुद्ध बोलायचे, माहिती ना, सगळ्या लॉबींच्या विरुद्ध. बोलणं त्यांचं एकदम मेडिकल जबरदस्त. लॉबी हे ते, आणि एवढ्या कमी ह्याच्यामध्ये त्यांना हे झालं, पण ते घाबरले नाहीत. खूप रोकटोक बोलायचे त्यांचे सगळे हा, लेक्चर एकदम कारण काय माहितीये का, ज्याला आसक्ती नाहीये काहीच तो असं. बिनधास्त असतो. जबरदस्त सर, मी त्यांचं एकदा लाईव्ह ऐकलं होतं. हा, तुम्ही बघा ना, अशी फार कमी लोक आहेत, जबरदस्त. त्यांना विरोध होतो. म्हणजे खूप मोठी लॉबी काम करते, ह्या जगामध्ये त्यांचं षडयंत्र चालतं, पण आपण घाबरणं. कारण काय माहितीये का, खूपशी जण घाबरून कार्य करत नाही, विधायक कार्य चांगलं. मग आपण पण मेंढर झालो. मग वाघ कधी बनणार आपण? शेर कब बनेंगे? आपल्याला तर शेर बनायचं. मग कधी कधी युद्धामध्ये शेरचा मृत्यू पण होतो, म्हणजे तो मग हे पण होतो, शेरला मारून टाकतात काय काय वेळेला, माहितीये ना, लांडगे, जंगली कुत्रे, पण दुसरा तयार होतो. हे फार महत्वाची गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता पुढे ज्या गोष्टी होणार आहेत, म्हणजे चाललेल्या आहेत जगामध्ये, आणि त्यामध्ये जर आपण मेंटली स्टॅबिलिटी व्यवस्थित असेल, त्याच्यावर काम केलं, तर वेबिनार पण चांगले होतात, सगळं चांगलं होतं. पण मी नेहमी सांगतो की हा माइंड गेम आहे, नुसता बिझनेसच नाही आहे, तर जीवन पण माइंड गेम आहे. आणि हे ज्याला कळलं त्याला फारसं हे नाही होत, म्हणजे अडचणी किंवा ह्या गोष्टी होणार नाहीत. खूपशी जण टेम्पररी सोल्युशन्स बघायला जातात, परमनंट प्रॉब्लेमचं. प्रॉब्लेम परमनंट आहे, टेम्पररी सोल्युशन बघ, ते होत नाही. म्हणून आपण एक सिरीज सुरू करू आता, मनाच्या व्यवस्थापनाची, माइंड सायन्स. ओके, म्हणून आज ज्या गोष्टी झाल्यात त्या तुम्ही, जर इच्छा असेल तुमची, ज्यामध्ये डेअरिंग असेल, तर तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता. वाघ असाल तर, शेळी असाल तेवढंच घाल, तेवढंच चराल, एवढंच दूध द्याल, आणि शेवटी एखादा वाघ येऊन तुमचा फडशा पाडेल. कारण काय माहितीये का, जगायचंय ना थोडं 60-70 वर्षाचंच आयुष्य आहे. शेळी बनून ते आसक्तीमध्ये, लालचीमध्ये काय जगण्याची गरज? काय पॉइंट काय सगळ्याचं? 23 वर्षाचा भगतसिंग हसत फासावर चढला, आणि आपण बोलतो देशाचं कसं का होईना मला पैसे मिळाले पाहिजे. लाज वाटली पाहिजे आपल्याला.
छोटे छोटे बाबू गिनू सारखा छोटा मुलगा शहीद झाला. आपण बोलतो शेजाऱ्याच्या मुलाला काय झालं तर मला काय करायचं, मरा ना सगळेजण, जगताय कशाला आपण मनुष्य म्हणून. मग निसर्ग बरोबर करतो, आपल्याला वाटणीवर आणतो. तिसरा व्हेरियंट आला आणि एक जण 35 जणांना खाऊन टाकेल. हे अन्याय केलं ना आपण पृथ्वीवरती, त्याचं फलित आहे हे सगळं. मग हे आपण आपल्या आसपास तरी मिनिमाइज करू शकतो, या गोष्टी शेअरिंग करू शकतो. कारण खूपशी जण डायमंडची, गोल्डनची, कुठलीही इतके संकुचित झालेत की शेअर करत नाही खुल्या दिलाने. अशी काही जण आहेत, ते थोडे जण बाबा करतात शेअरिंग, की हे असं आहे, हे असं झालं आज मीटिंगमध्ये, किंवा हे आपल्याला केलं पाहिजे. जे योग्य आहे ना त्याला माझं पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. फक्त ॲडव्हर्टाइजमेंट, विचित्र गोष्टी चालत नाही. त्या दिवशी कैलास लोंढेंनी ते शेअरिंग केलं, चांगली गोष्ट होती. मी म्हटलं यस, कोणाला पटो वगैरे न पटो, पण दुसऱ्याला लिफ्ट देणं ही चांगली गोष्ट आहे ना. हे प्रिन्सिपल आहे आपलं सहकार्य. मग तो कायदा असो किंवा काय असो, ही सेकंडरी थिंग. त्या माणसाचं पर्यंत आपण नेऊ शकतो, जाऊ शकतो. सर्वजण चोर आहेत का जगामध्ये? सर्वजण चोर नाहीत ना. आपण प्रत्येक जण एकमेकाला चोर म्हणायला लागलो आणि हे करायला लागलो तर काय जगण्यात अर्थ नाही ना. माणुसकी नामक कोई चीज रहती ना. म्हणून कुठल्याही बिझनेसपेक्षा, पैसे कमवण्याच्या ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माणुसकी, सिस्टीम. आणि हे सिस्टीमला जे अर्थ ते म्हणजे मनाचं शास्त्र, ज्याला आपण मानसशास्त्र बोलतो. पण ह्या दुर्दैव असं आहे देशाचं की MA सायकोलॉजी सायकिक आहेत, त्यांना नीट व्यवस्थित कळत नाही. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या ह्या गोष्टी आज खूप गोष्टी आपण थोड्याच कालावधीमध्ये उहापोह केला आहे. हा पण सुरुवात करा. काही उपयोग नाही मेंढरासारखं जगून आयुष्यामध्ये. मी जे जगलोय ना ते शेरसारखं जगलोय पूर्वीपासून, कॉलेजपासून. माझ्या कुठल्याही मित्राला विचारा कॉलेजमध्ये राजेश चव्हाण कसा होता, मी असाच बंडखोर आहे पूर्वीपासून. त्यामुळे मला पैसे जास्त कमवता नाही आले. अजून मी पैशाच्या मागे नाही जास्त, खूप पैसे पाहिजे आणि हे पाहिजे नाही, अजूनही माहिती आहे मागे. पैसे येतात आता ऑटोमॅटिक. आता तर मी खूप ह्याने काम करतो, कारण मला पैशाची चिंता नाही आता. 2 वेळेच्या रोजीरोटीची तरी चिंता नाही राहिली आता. ते ऑटोमॅटिक होईल, तशी सिस्टीम लागलेली आहे आता. म्हणून वेळ फार कमी राहिलेला आहे. ओके, वैऱ्याने घात करण्या अगोदर आपण असं काम केलं पाहिजे, वैरीच संपवले पाहिजेत ह्या मानव जातीचे. सेवा का मौका दिया, सब लोगों का धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.